नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी घेऊन आलो आहे स्पर्धा परीक्षांमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले 30 अति महत्त्वाचे प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, 30च प्रश्न आहेत, छोटासाच व्हिडिओ आहे आणि शेवटला मला हे नक्की सांगा की 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती। सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती आहे। दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम रुंदी विचारली जाते। तर बघा, दक्षिणोत्तर रुंदी ही ऑप्शन सी 720 किलोमीटर आहे आणि पूर्व पश्चिम रुंदी ही 800 किलोमीटर आहे। ठीक आहे, पूर्व पश्चिम विचारले तर 800 किलोमीटर, दक्षिणोत्तर विचारले तर 720 किलोमीटर। प्रश्न क्रमांक आता 2 कडे वळूया। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यांचा समावेश होतो। बघा, महाराष्ट्र आणि गुजरात जेव्हा सेपरेट झाले होते, दोन राज्य बनवण्यात आले होते 1960 ला, 1 मे 1960 ला, तेव्हा महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये फक्त 26च जिल्हे होते आणि आता महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 3 काय बघा, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार टिंबटिंब आहे। तर बघा, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणी आहे, त्रिकोणाकृती, ऑप्शन बी उत्तर लिहिते। प्रश्न क्रमांक 4 काय बघा, नीरी म्हणजे NEERI म्हणजे काय? नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट। नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था कुठे आहे? तर बघा, ही संस्था आहे, महत्त्वाची संस्था आहे, 1958 ला याची स्थापना झाली होती। ही संस्था आहे नागपूरला, ऑप्शन सी। बघा, 5वा प्रश्न काय दिलाय, महाराष्ट्राने भारताचा टिंबटिंब टक्के प्रदेश व्यापलेला आहे। आपला जो भारत देश आहे त्यातील एकूण 9% भाग हा महाराष्ट्र या राज्याने व्यापलेला आहे। पुढील प्रश्न आधी विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्ही अनअकॅडमी ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केला नसेल तर अनअकॅडमी ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। बघा, अनअकॅडमी या ॲपच्या सहाय्याने तुम्ही MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांची घरात बसून तयारी करू शकता। तुम्हाला बाहेर गावी कुठे जायची गरज नाही आहे। बघा, आता एक बॅच सुरू झालेली आहे 6 तारखेपासून, ही बॅच सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल जर तुम्ही अनअकॅडमी हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलात तर। आणि बघा, सबस्क्रिप्शनबद्दल बोलायचं झालं तर राज्यसेवा, PSI, STI, ASO किंवा डिपार्टमेंटल PSI या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला एकच सबस्क्रिप्शन आहे। आणि बघा, SM22 हा आपला कुपन कोड वापरा, तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल अनअकॅडमीवर। ठीक आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। सोबत बघा, तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा क्लासेस बघायचे असेल तर SM22 हाच आपला कुपन कोड वापरा। साइन अप केल्यानंतर तुम्हाला जे फ्री क्लासेस आहेत अनअकॅडमीचे ते सुद्धा तुम्हाला बघता येतील। पुढचा प्रश्न आहे की टिंबटिंब हे राज्य फळ पिकाच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे। सांगा बघू, पंजाब, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र की केरळ, कोणतं राज्य? तर बघा, आंध्र प्रदेश हे राज्य फळ पिकाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये आघाडीवर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे आपलं महाराष्ट्र। बघा, नेक्स्ट काय प्रश्न, 7वा प्रश्न, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो। तर बघा, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात हा 7वा क्रमांक लागतो। ठीक आहे, आपल्या पुढे 6 देश आहेत, ते म्हणजे रशिया, कॅनडा, चीन, US, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया। ठीक आहे, या 6 देशांनंतर 7वा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीत आपल्या भारताचा। प्रश्न क्रमांक 8 काय बघा, भारतात हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या एका पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे? हरित क्रांतीमुळे कोणत्या पिकामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे? पिकाच्या वाढीमध्ये तर बघा, ऑप्शन बी गहू या पिकाच्या उत्पादनात वाढ झालेली आहे भारतामध्ये हरित क्रांतीमुळे। प्रश्न क्रमांक आता 9 कडे वळूया। मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती? तर बघा, मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी आहे चेतापेशी। चेतापेशीला काय बोलतात इंग्लिशमध्ये? तर न्यूरॉन। ठीक आहे, सर्वात लांब पेशी मानवी शरीरातील चेतापेशी। पुढचा काय प्रश्न बघा, वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील कोणता घटक महत्त्वाची भूमिका पार पडतो? कोणता घटक? तर बघा, ऑप्शन डी हरितलवक हे घटक महत्त्वाची भूमिका पार पडतो। प्रश्न क्रमांक आता 11 कडे वळूया। हरितलेखा प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना टिंबटिंबचा विचार करणे होय। तर बघा, हरितलेखा प्रणाली म्हणजे ऑप्शन सी प्रदूषण व पर्यावरणाची हानीचा विचार करणे होय। लक्षात ठेवा, हरितलेखा प्रणालीमध्ये ओके, प्रदूषण व पर्यावरणाची हानीचा विचार करणे होय। प्रश्न क्रमांक आता 12 कडे वळूया। UTI, IDBI या वित्तीय संस्थांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत केली? UTI, IDBI तर बघा, UTI, IDBI या वित्तीय संस्थांची स्थापना ही ऑप्शन बी 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली गेली, लक्षात ठेवा।
पुढचा काय प्रश्न बघा, भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? तर बघा ऑप्शन ए उत्तर येईल इथे, बॉम्बे योजनेमध्ये करण्यात आली होती भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस. भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची आहे. प्रश्न क्रमांक 14 काय बघा, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक, तर बघा पहिली भूविकास बँक ही ऑप्शन डी पंजाब या राज्यात स्थापन करण्यात आली होती. ओके, क्लिअर. प्रश्न क्रमांक आता 15 कडे वळूया. खालीलपैकी कोणते भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य आहे? या चारपैकी कोणतं असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य आहे? तर बघा ऑप्शन सी बँकांच्या बँकेच्या रूपात कार्य करणे. ठीक आहे, आरबीआय ही सगळ्यात टॉपला बँक असते. ठीक आहे, बँकांची बँक असते आणि आरबीआयच्या खाली मग सगळ्या बँका असतात, जसं की मग HDFC झाली, नंतर SBI. ठीक आहे, या सर्व बँकांच्या अकाउंट हे आरबीआय मध्ये असतात आणि आपण HDFC किंवा SBI यांसारख्या अकाउंट बँकेमध्ये अकाउंट ओपन करतो. ठीक आहे, डायरेक्टली आपण जाऊन आरबीआय मध्ये आपलं अकाउंट ओपन करू शकत नाही. ठीक आहे, तर बँकांची बँक म्हणजे कोण? आरबीआय बँक. प्रश्न क्रमांक 16 काय बघा, भारतात बचतीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत खालीलपैकी कोणता? तर बघा भारतातील बचतीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे घरगुती बचत. ऑप्शन सी उत्तर येईल इथे. बघा नेक्स्ट काय प्रश्न क्रमांक 17, अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम टिंबटिंब यांनी भर दिला. कोणी भर दिला होता? अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, राजीव गांधी की मनमोहन सिंग? तर बघा यावर सर्वप्रथम भर दिला होता राजीव गांधी यांनी. ऑप्शन सी उत्तर येईल इथे. बघा नेक्स्ट काय प्रश्न, भारतातील रोजगार वृद्धीचा वेग कोणत्या रोजगारामधील नकारात्मक वाढीमुळे कमी झाले आहे? कोणत्या रोजगारामधील नकारात्मक वाढीमुळे कमी झालेला आहे? तर बघा ऑप्शन ए कृषी. ठीक आहे, कृषी उत्तर येते. कृषी रोजगारामधील नकारात्मक वाढीमुळे कमी झालेले आहे भारतातील रोजगार वृद्धीचा वेग. बघा प्रश्न क्रमांक आता 19 काय आहे, महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? नेहमी प्रश्न विचारतात. तर महात्मा फुलेंनी केली आणि कोणत्या वर्षी केली? तर ती केली होती 1873 ला. ऑप्शन बी उत्तर येईल. बघा नेक्स्ट काय प्रश्न, बावनकशी सुबोध रत्नकार हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नकार हा काव्यसंग्रह लिहिला होता सावित्रीबाई फुले यांनी. ऑप्शन सी उत्तर येईल. ओके, बघा नेक्स्ट काय प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमाचा प्रसार व प्रचार केला? कोणत्या समाजसुधारकाने माहिती आहे का तुम्हाला? तर बघा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी संतती नियमाचा प्रसार व प्रचार केला होता, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22 काय बघा, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी, तर बघा केसरी या वृत्तपत्रकाची सुरुवात केली होती बाळ गंगाधर टिळकांनी. ठीक आहे, आणि याचे पहिले संपादक होते ऑप्शन सी गोपाळ गणेश आगरकर. ऑप्शन सी उत्तर येते. प्रश्न क्रमांक आता 23 काय बघा, शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कुठे आहे? गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कुठे आहे? तर ती नांदेडला आहे. शिखांचे 10वे गुरु कोण? तर गुरु गोविंद सिंगजी. ठीक आहे, यांची समाधी नांदेड येथे आहे आपल्या महाराष्ट्रात. प्रश्न क्रमांक आता 24 कडे वळूया. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? बघा हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत. तलाठी भरती, पोलीस भरती, MPSC यांसारख्या परीक्षांमध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात. तर बघा ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती नाही ते लिहून घेत चला. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना केली होती गोपाळबाबा वलंकर यांनी. नाव लक्षात ठेवा, गोपाळबाबा वलंकर यांनी अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 1 एप्रिल 1827 साली कुठे झाला? ज्योतिबा फुलेंचा जन्म कुठे झाला होता? 1827 ला. कुठे झाला होता? तर ऑप्शन डी पुण्याला झाला होता. ठीक आहे, पुणे जिल्ह्यात झाला होता. चला प्रश्न क्रमांक आता 26 कडे वळूया. सन 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली? बघा सोपाच प्रश्न आहे. मुलींसाठी पुण्यामध्ये शाळेची स्थापना केली होती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी. ऑप्शन डी उत्तर येईल इथे. ओके, प्रश्न क्रमांक आता 27 काय बघा, बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं, बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट काय प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोण महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते?
बघा 4 ऑप्शन आहेत, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दादाबाई नवरोजी की न्यायमूर्ती रानडे. तर बघा ऑप्शन बी उत्तर येईल इथे. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते आणि त्यांच्याच सांगण्यावरून गांधीजी हे साऊथ आफ्रिकेवरून भारतामध्ये परत आले होते. ठीक आहे, गोपाळकृष्ण गोखले हे राजकीय गुरु होते महात्मा गांधीजींचे. बघा नेक्स्ट काय प्रश्न. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? सर्चवर एक प्रश्न नेहमी असतो. सर्चचं फुल फॉर्म आहे सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ. सर्चवर प्रश्न नेहमी असतो, लक्षात ठेवा. तर बघा ऑप्शन सी डॉक्टर अभय बंग. ठीक आहे, हे याचे संस्थापक आहेत, लक्षात ठेवा डॉक्टर अभय बंग. नाव लक्षात ठेवा, सर्च ही संस्थेचं नाव आलं तर डॉक्टर अभय बंग. प्रश्न क्रमांक 30 काय बघा. स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिले? सोपा प्रश्न आहे बघा. स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली हे पुस्तक कोणी लिहिले? तर ताराबाई शिंदे यांनी लिहिले. ऑप्शन ए इथे उत्तर येईल. ठीक आहे, तर बघा 30 अति महत्त्वाचे प्रश्न बघितले आपण. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला खाली कमेंट करून सांगा. तसंच बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? 4 ऑप्शन आहेत, महात्मा गांधी, लोकहितवादी, बाबासाहेब आंबेडकर की के.टी. तलन. तुम्हाला उत्तर माहिती असेल या प्रश्नाचं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलरली भेटत जातील. mpscgk.com ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला तलाठी भरती, पोलीस भरती, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षेसंबंधीचे सर्व प्रश्न भेटून जातील. तर आपल्या वेबसाईटला एकदा नक्की व्हिजिट करा. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया MPSC GK अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.